कृषी विज्ञान केंद्र सोलापूर मार्फत 29 आणि 30 जानेवारी 2025 ला भव्य कृषी तंत्रज्ञान महोत्सव हे आपण आयोजन करतो आहोत। हे 17वे वर्ष आहे कृषी विज्ञान केंद्र सोलापूर हे सतत 2009 पासून कृषी तंत्रज्ञान महोत्सव आयोजन करत आहे। आणि हा जो महोत्सव आहे या महोत्सवामध्ये 3 मुख्य घटक असतात। त्याच्यामधला पहिला जो घटक आहे की लाईव्ह क्रॉप डेमॉन्स्ट्रेशन, ज्याला आपण म्हणतो की प्रत्यक्ष उभी पिकं, प्रत्यक्ष टेक्नॉलॉजी पाहायला मिळणार आहे। आणि त्या लाईव्ह क्रॉप डेमॉन्स्ट्रेशन मध्ये जवळपास आपण पाहतोय की जे काही 36 वेगवेगळी पिकं आहेत आपल्या सोलापूर जिल्ह्याला महत्त्वाची असे, ज्याच्यामध्ये फुल पिकापासून फळ पिकापर्यंत ही 36 महत्त्वाच्या पिकामध्ये 54 विविध कृषी तंत्रज्ञान तिथं दर्शविण्यात आलेलं आहे, 54 प्रकारचं। आणि त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं प्रत्यक्ष तर भगर, राळा, ज्वारी, हुरड्याची ज्वारी, लाह्याची ज्वारी, मका, स्वीट कॉर्न, कडधान्य, तसंच गळीत धान्य, भाजीपाल्यामध्ये डोबळी मिरची असेल, कलिंगड, खरबूज असेल, भेंडी असेल, वांगी असेल, पालक, मेथी, शेवगा इत्यादी पिकं आणि पालेभाज्या पिकं, याच बरोबर चारा पिकामध्ये संकरित नेपियर असेल, अंजनग्रास, दशरथ, लसूण घास, कडवळ इत्यादी असतील। आणि आपल्याला सर्वात महत्त्वाचं जे अट्रॅक्शन आहे की केवळ 24 स्क्वेअर फुटामध्ये 12 प्रकारचा भाजीपाला, ते पण सेंद्रिय पद्धतीनं, असं कृषी विज्ञान केंद्राने तयार केलेलं जिजाई नॅनो किचन गार्डन, ज्याला आपण छोट्या स्वरूपामध्ये परसबाग असं म्हणतो, तर त्याचं लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन पण तिथं आहे की जे आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळणार आहे की ती बाग आपण आपल्या बॅकयार्डमध्ये, आपल्या बाल्कनीमध्ये, जागा नसेल तर टेरेसवर अशी केलेली भरपूर उदाहरणं आहेत। त्यांनी कृषी विज्ञान केंद्राने हे तंत्रज्ञान शेतकरी शेतावर अक्कलकोट तालुक्यामध्ये महिला भगिनींना ते तयार केलेलं आहे। तर ह्याचंही लाईव्ह आपल्याला पाहायला मिळणार आहे। तसंच QR कोड बेस्ड कृषी तंत्रज्ञान माहिती फलक या माध्यमातून तंत्रज्ञान प्रसार करण्यासाठी जे तंत्र कृषी विज्ञान केंद्राने विकसित केलेलं आहे नाविन्यपूर्ण, त्याचं पण आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळणार आहे। तसंच वेगवेगळी युनिट्स कृषी विज्ञान केंद्राची तिथं पाहायला मिळणार आहे। त्याच्यामध्ये जैविक निविष्ठा, आपण म्हणतो सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, तर याचं पण जे काही प्रात्यक्षिक युनिट आहे ते पाहायला मिळणार आहे। बीज प्रक्रिया युनिट्स आपल्याला पाहायला मिळणार आहे। निंबोळी पासून पावडर तयार करण्याचा प्रकल्प पाहायला मिळणार आहे, ट्रायकोडर्मा असेल, आणि जैविक निविष्ठा उत्पादनाचं जे काही युनिट आहे ते पाहायला मिळणार आहे, गांडूळ खत उत्पादनाचं युनिट आहे ते पाहायला मिळणार आहे। आणि हे सगळं जे कार्यक्रम आहे याच्यामधला हा पहिला भाग झाला। दुसरा भाग जिथं आहे की छोटंसं कृषी प्रदर्शन पण आपण आयोजन केलेलं आहे। आणि तिसरा महत्वाचा भाग आहे वेगवेगळ्या वक्त्यांची, त्या विषयातील निष्णात अशा तज्ज्ञांची मार्गदर्शन, व्याख्यानं हे पण पाहायला मिळणार आहे। रत्नाई शिवार, शुद्ध शाकाहारी निसर्ग पर्यटन, बैलगाडीच्या सवारीचा ग्रामीण अनुभव, मुलांची भन्नाट दंगामस्ती, रस्सीखेच, झोका, निसर्गाच्या रमणीय कुशीत फोटोग्राफी, लुसलुशीत हुरडा, ताक आणि उसाचा रस, गावरान मेवा खाण्याची मजा, ताज्या भाजी सोबत चुलीवरचे गरमागरम घरगुती जेवण, अशा भरगच्च मौज मजेत एक दिवस आपल्या आठवणीत राहणारा बनवा। चला तर मग एका नव्या उत्साहाचा अनुभव घ्यायला रत्नाई शिवार, शुद्ध शाकाहारी निसर्ग पर्यटन, पत्ता देगाव सोलापूर, प्रोप्रायटर सिद्धाराम सोमशंकर गुंगे, मोबाईल 9423 06 69 09 आणि 88 88 96 69 09।